एकीकडे ठाण्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असताना दुसरीकडे मात्र पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे पाहायला मिळत आहे। कळवा प्रभाग समितीच्या हद्दीतील कळवा पूर्व भागात ही जलवाहिनी 8 दिवसांपूर्वी फुटलेली असून सुद्धा तिच्या दुरुस्तीबाबत अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने माजी उपमहापौर राजेंद्र सापटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील कळवा पूर्व परिसरामध्ये जो पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो या जलवाहिनीद्वारे होतो। माझ्या सततच्या पाठपुराव्यानंतर मला यश आलं आणि मी या ठिकाणी कनेक्शन देऊन 6 इंचाची लाईन त्या कळवा पूर्व विभागात टाकली। आटकोनेश्वर येथील गणेश मित्र मंडळ येथील जलकुंभ, त्याचप्रमाणे कालिका माता आटकोनेश्वर 1 नंबर येथील जलकुंभ आणि शिवशक्तीनगर येथील जलकुंभ अशा 3 जलकुंभाला या जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा होतो। हजारो कुटुंबांना हे पाणी मिळतं। मागील 8 दिवसापूर्वी तुटलेली ही लाईन अद्याप त्यांनी दुरुस्ती केली नाही आणि पाणी पुरवठा विभागातील जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं हे अत्यंत म्हणजे हे जे काही दुर्लक्ष आहे हे आणि पाण्याची जे काय नासाडी होते हे बघवत नाही। म्हणून आज या ठिकाणी मी आपल्याला इथे आमंत्रित केलं की ही गोष्ट ही सर्व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। आज आपण बघतो कळवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये हा 3.5 लाखापेक्षा जास्ती लोकसंख्या आहे। लोकांची मागणी आहे, पाणी मिळत नाहीत, जलकुंभ बांधून तयार आहेत परंतु तिथे पाणी पुरवठा होत नाही अशी परिस्थिती आहे। MIDC कडे त्याचप्रमाणे BMC कडे आम्ही 50-50 ml पाणी पुरवठा मागणी केले ते मिळत नाही। कळव्यामध्ये आजही आजच्या तारखेला पण 15 ml पाणी कमी आहे आणि असं असताना हे एवढं लाखो लिटर पाणी हे जे वाया जातं हे बघत नाही आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब हे पाणी जे काय नासाडी होते हे बंद करा, अपव्यय टाळा आणि लोकांना पाणी पुरवठा मिळाला पाहिजे। ही कृत्रिम टंचाई ताबडतोब बंद व्हायला पाहिजे आणि हे जबाबदार जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती सक्त एकदम कडक कारवाई केली पाहिजे असं मला महानगरपालिकेकडून सांगलं जातं की 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही। अशी पाण्याची नासाडी होते, यंत्रणा आहेत की नाही महानगरपालिकेने अशा पाणी थांबवण्यासाठी? पूर्वी महापालिकेमध्ये स्वतः JE वगैरे असायचे, हे म्हणजे फिरायचे बघायचे लाईन कुठे तुटल्या काय झाल्यात। आज आपण ह्या लाईनला जसं बघतो हे एवढं मोठं लिकेज आहे, त्या पलीकडच्या भागात जर बघितलं इथे पण 3 ठिकाणी बघा कशी नासाडी चालले। हा संपूर्ण हा ओढा नाही असं वाटतं नदीचं पात्र आहे, हे सगळं पाणी हे असंही नासाडी होते। हे पिण्याचं पाणी इथून लोकांनी वेस्ट करतायत आणि यांच्यावर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे। अजिबात बघत नाही, पत्रव्यवहार करून सुद्धा बघत नाही आणि मग प्रशासन सगळ्यांना दोषी देत नाही, पाणी पुरवठा होत नाही आणि त्या भागामध्ये पाणी देत नाही। रोज जर पाणी येणार आहे जर खंडित होतं हे कृत्रिम टंचाईला जबाबदारी अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे। तेच पाणी आहे सगळं, त्याच्यापेक्षा हे मस्त दाखव, तिथे सायकलवरून जायला लागेल का? तिथे घ्यायची गरज नाही ना।